त्याच्यामुळे तोंड वरती करून जास्त आवाज होतोय. चला मग कुठून घे. जय भीम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये. तर आज पण मी मस्त रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी नवनवीन. म्हटलं चला आज पण शेअर करूया नाही का, तुमच्याबरोबर हर एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते. तर म्हटलं चला आज पण आपण शेअर करू. तर आम्ही आज स्पेशल काय बनवणार आहे, आपली कोथिंबीर वडी. कारण की कोथिंबीर स्वस्त आहे थोडीशी, म्हणजे 10ला एवढी मोठी गड्डी भेटली होती मला. तर म्हटलं चला आता, आणि हर्षिताला पण खूप जास्त कोथिंबीर वडी आवडते. काय ग, आवडते ना कोथिंबीर वडी? आणि हर्षूचा स्टडी चालू आहे ना बेटा, इंग्लिश ना, होमवर्क करते का? कर मग बेटा. दाखव तू काय खाते, दाखव. हर्षू खाते कुरकुरे है ना. ती चुरबुले होते ते मी खाल्लीच नाही. मिळतच नाही. खाते. खा मग आणि अभ्यास करा. चला मग आपण, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, अजिबात व्हिडिओला स्किप वगैरे करू नका. आणि सपोर्ट करा ना, चांगला सपोर्ट करा, मस्त छान छान कमेंट करा. आणि बघा मी तुमच्यासाठी खूप म्हणजे मेहनतीने, म्हणजे तुम्हाला कसं व्हिडिओ आवडेल, काय आवडेल, असं आवडेल का, थोडीफार चूक झाली तर माफ करून द्या, समजून घ्यायचं बरं का. तर तुम्हाला दाखवते मी. कोथिंबीर वगैरे धुवून ठेवली मी, तिला पाणी थोडी नितरवायला, आणि आता कट वगैरे करते. पण तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेते असं. ओके, समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. मग चला मग आपण सुरुवात करू आता. व्हिडिओला स्टार्ट करते मी, म्हणजे मेन टॉपिकवर येते, आपल्या कोथिंबीर वडीला नाही का. चला मग इकडे जाऊ आपण आपली. तर समोरच्या कॅमेऱ्यात दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, इकडे मी कोथिंबीर आपली धुवून ठेवली आहे. आता हिला कट करणार आहे मी. आणि ही चाळणी ना, याच्यातच मी मस्त असे मुटकुळे बनवून, आणि याच्यातच ह्या चाळणीवर वाफवणार आहे. मुटकुळे म्हणजे असे गोळे नाही का. तर असं बनवणार आहे. आणि मी स्वतः व्हिडिओ काढते, कारण की हर्षिताचे पप्पा आलेले नाही आहे. पुढचा व्हिडिओ ते काढतील, आणि हर्षू अभ्यास करते त्यामुळे. तर आता सुरुवात तर मीच केली आहे. तर हर्षूचे पप्पा आल्यावर मग ते करतील व्हिडिओ. ओके. तर मग इकडे मी मस्त कोथिंबीर कापून घेईल. पहिले धुवून ठेवली तिला. कापून जर धुतली ना, तर ती थोडंसं पाणी असे निंतरवायला ठेवलंय मी तिला. ते झालं का, मग इकडे आपला मी त्याच्यात टाकायसाठी मी इकडे मिरच्या घेतल्या आहे. एक लसूणची कांडी घेतली आहे, हे मी आता कुटून घेणार आहे. आणि जिरं, लसूण आणि मिरची आणि थोडी कोथिंबीर बी टाकणार आहे ना, अशी कुटून घेणार आहे. आणि मग त्याच्यात अजून भरपूर काही ॲड करते मी, तुम्हाला दाखवते मी ॲड करताना. ओके, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. कट करून घेतली मी मस्त कोथिंबीर अशी, बघा किती बारीक कट केली. आणि इकडे हर्षिताच्या पप्पांना मी काम लावून दिलं. काय कुटताय काय कुटताय? नाही, मिरची काय हो, थांबा हो, उडतं ते डोळ्यात. मिरची आहे, लसूण आहे, जिरं आहे आणि कोथिंबीर मस्त. आणि मीठ टाकलं म्हणजे कुट्टाल्या जातो चांगला ना. हो इकडे बघ ना, काय होतंय आता बघ. आज मस्त आहे ना कोथिंबीरच्या वडीमध्ये, हो ना. झालं का बेटा? हा, ते राहू दे पप्पा, आपण करू. ठीक, मग तू फक्त लिहून घे आणि तेवढी जागा सोडून दे. ओके, मग आपण ते बरोबर करू. तर हे बघ, गव्हाचं पीठ ऍड करते मी, थोडंसं गव्हाचा, अर्धी वाटी. ते काय कशाचं पीठ आहे, कॉर्नफ्लावर टाकते थोडं, 2 चम्मच, म्हणजे त्याचा काय तो क्रंची 2 चम्मच टाकलं, जास्त नाही टाकायचं. आणि जास्त बेसन टाकायचं, आपलं बेसन पीठ. आता मी बेसन टाकते. थांब थोडं, रेस्ट करून घे थोडं. ओके ठीक आहे. हे थोडं उरलेलं होतं माझं बेसन. हा, करून घे. नाही, इथंच राहू दे बेटा, बाहेर काय होतं.
अरे हे माझं किटलीत ठेवायचं, मी असं ठेवत असते बरं का, म्हणजे तेल सगळं नितरून जातं. मग टाकते हा बेसन पीठ. खोटे पडले तर चालेल का? हो चालेल बेटा. ओके. आता हे कुटलेला बघा किती भारी कुटून दिला हर्षिताच्या पप्पाने. लय कुटत होतं जोर जोरात नाही, कारण की त्यांची फेवरेट आहे ही रेसिपी का हो? एक असे आवडतं हर्षिता आणि हर्षूचे पप्पा. व डाळ भात पण आहे बरं का सोबतीला. इकडे डाळ बघा कुकरला म्हणजे शिजायला नाही ठेवली आहे, काढून ठेवली आहे. आता हे झालं का मग तिकडे मी लगेच वरण डाळ लावून देईल, स्टेप बाय स्टेप नाही का. डाळाला फोडणी झाली का लगे भात टाकून देईल. याच्यात काय काय होतं, हिरवी मिरची होती, लसूण होता, जिरं होतं आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकलं होतं कुटायला, म्हणजे पटकन कुटल्या जातं. आलं वगैरे नव्हतं टाकलं बरं का. हिरवा मसाला. आता आपलं हे बघ स्पेशल, मी ना बडीशोप टाकत असते, खूप छान दाताखाली येतं तर खूप छान लागतं. बडीशोप आहे, ओवा आहे आणि आपली तीळ आहे. हा तर ते पण टाकून देते. आणि लाल तिखट टाकू का नको, थोडस लाल तिखट पण टाकते मी, म्हणजे त्याचं तिखट हे होणार नाही, ते तिखट नाही होणार ना त्यासाठी. ओके. हळद आणि मीठ राहिला, मीठ पहिले टाकलेलं आहे तरी थोडं टाकते बस. हे बघा असे मस्त गोळे बनवून घेतले. आपल्या उकळी पण आली आपली इकडे, वाफेवरती होते ठेवायचे आणि मग चांगले द्यायचे त्यांना नाही. ओके. तर आता 15-20 मिनिटं राहू देते असंच आणि मग दाखवते तुम्हाला. वरण शिजतंय, झाली फोडणी दिले पण फक्त भात राहिलाय आता आणि आपल्या वड्या राहिल्या बघ किती भारी झाल्या ना. हे बघा वड्यांना मस्त 20 नाही 15 मिनिटं याच्यावर करून घेतल्या वाफेवर. आणि ते तळायचं ना का ते स्टीलच्या हे आहे ना, तर 15 मिनिटं अशा करून घेतल्या आणि 5 मिनिटं बंद गॅस मध्ये वाफ करू दिली बरं का. आणि मग अशा झाल्या बघ किती सुंदर, अशा अजिबात किती सुके सुके झाले ना, हा ना. तर मी आता त्यांना कट करून घेते. पहिले तेल तापवायला ठेवून देते. आज ह्या कढईमध्ये तळते मी. आम्ही जित्या तेलात तळतो. डीप फ्राय. डीप फ्राय. जित्या तेलात. मिस्टेक. हर्षूचे पप्पा आहे ना मिस्टेक सुधरवायला. चला तर मग मी हे कट करते. हा कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही ब्लॉग. मस्त असे कट बघ किती सुंदर कट होतोय बघा. हो आमचे फेवरेट आहे बरं का हे. एकच नंबर लागतात असे. मस्त कट करून घेते असे साईडला बघ कशा कट केले असे काप. कच्चे पण खाता लोक म्हणजे असे नाही का. आम्ही नाही खात, काय करूनच खातो. नक्की करून बघा बरं का, असे खरंच खूप छान लागतात. कोथिंबीर स्वस्त राहिली का तेव्हा जास्त कोथिंबीर राहिली ना, जास्त कोथिंबीर घ्यायची. तेल टाकलं कढईत. टाकलं आहे
याच्यात असे टाकून घेते. तीच घेतली असती पण मी याच्यात हे केलं ना, मग आता काय परत भरवायचं. ठीक आहे. डीप फ्राय खमंग आणि खुशखुशीत कुरकुरीत लागतात एकदम. कुरकुरीत. आणि यांना कुरकुरीतच आवडतं, हर्षदाच्या पप्पांना बिन हर्षूला पण. आणि मला छान वाटतं बरं का असं, म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी बनवायला खूप मस्त. म्हणजे आपल्याला एक शिकायला पण भेटतं काहीतरी, नाही का, नवनवीन. म्हणजे असं भारी वाटतं की माझी मुलगी आणि माझा नवरा म्हणजे भारी भारी जेवण, म्हणजे असं नाही का, छान चविष्ट जेवण खातात बुवा माझ्या हाताचं. एवढं तर आपण डायरेक्ट हे नाहीये, पण एक पहिल्यापासून स्वयंपाकाचं आम्हाला हे मम्मीने आम्हाला म्हणजे शिकवलेलं नाही बरं का मम्मीने, फक्त आम्ही बघायचो मम्मी कशी करते. हे बघ कसा कलर चेंज होते एकमेकांना. काय होतं का, वाकायला पडतंय. मग आता काय करायचं, तो टेबलच भारी होता का. नाही ग बाई, ही ना रिस्क होतं. ही डायरेक्ट त्याच्यावर जाऊन बसायची खुर्चीवर, टेबलावर खुर्ची घेऊन. हिचा तर काही भरोसा नव्हता. नको बघा, आपली रेसिपी चालू आहे बेटा. झाल्या पूर्ण कट करून घेते. झाल्या कट करून झाल्या घेते नाही. आणि डाळला मी अशी मस्त खमंग डाळ होऊ देते, म्हणजे वरण भात पे मस्त लागतो. आपल्याकडे स्पेशल आहे ना ताक काढायसाठी. भांड्यांची कमी नाही आपल्याकडे, नाही. बघ कशा भाजीला असा गोल्डन ब्राऊन कलरच्या तळायच्या मस्त लागतात भारी. नंतर कमी फ्लेम करून घ्यायचा म्हणजे आणि सकाळी उरल्या ना सकाळून भारी लागता बरं का. काय काय होतं बेटा तुला, काय होते बेटा, मस्त आहे मस्त मी काय नाही बेटा. थोडा रेस्ट करून घे वाटल्यास तर ठेव. केव्हाचा अभ्यास करतोय पोर मेंटल येडी कुठली बाबा. लावून चला मी आता काढते ना. मस्त झाल्या ना
ब्राऊन. मस्त झालं. हा बेटा थोडा रेस्ट करून घे. केव्हाची अभ्यास करते. पहिले इंग्लिशचा केला नाही, पहिले मराठीचा केला, मग इंग्लिशचा, परत आता निबंध आलाय, निबंध लिहिते. हे बा हे आणि ह्याच्यात किती नको, अजून गरम आहे. हा देऊ का? हे बा इकडे आता हे टाकून दे. बघ बाई तुझा विचार. धर असं खाऊ बघ इकडे. हा शीताला थंड्या गरम थंड्या होईपर्यंत दमणे इतकं आवडतात तिला तर खूप जास्त. धर बरं हे पण छान लागतात लोक. तर मी पूर्ण तळून घेते मग दाखवते, कारण की व्हिडिओ मोठा होऊन जाईल ना त्यामुळे. ओके. तर हे बघा सगळं तळून घेतल्या मी. झाला आपला स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे भात ना वाफ होते, भात होतोय. दाखवते, कपडा घेते. भात शिजतोय, भात होईल आता. भात झाला का? डाळ तर झाली आहे. डाळ भात आणि वड्या झाला. मग आता आम्ही जेवण करून घेतो. ठीक आहे मग चला आम्ही जेवतोय आता. इकडे माझं ताट आहे, हर्षू माझ्यात खाते. इकडे आहोंचं ताट आहे. मस्त बनलंय. मस्त बनलंय. आम्ही एकदम त्यांना म्हणत होते मी चला, तर ते म्हणे चरू खा. चला म्हणते ओ, चरू कशाला. चला. तेव्हा वरण भात किती बेस्ट आहे ना. बाकी तर खाऊन घेतले, फिरून अर्ध्या संपल्या, कारण की गरम गरमच भार लागते. मजा येते खायला गरम गरमच ना. तर एवढे आहेत, भरपूर आहेत ना तरी बी ना. चला मग आता जेवतो आम्ही. 8:45 वाजून गेले, तर आपण आता जेवण करून घेतो. तर ठीक आहे मग. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, आणि रेसिपी कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे मग व्हिडिओला इथंच संपवते मी. ओके. तोपर्यंत बाय बाय. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. ओके बाय बाय सर्वांना. टेक केअर. हो बाय बाय. बाय बाय. पूर्ण व्लॉग बघा आणि कमेंट शेअर पण करा. आणि नवीन कोणी असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. बिग सपोर्ट. हो. इकडे हर्षू बाय कर बेटा. बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. ठीक आहे चला मग बाय.